नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण हे चेक करणार आहोत, की पीक विमा आला की नाही? हा आपण घरबसल्या कसं चेक करू शकतो? तर अगदी सोपं आहे. आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचं ब्राउझर आहे, ते ओपन करायचं. त्याच्यामध्ये टाकायचं PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना. फक्त एवढी छोटीशी टर्म टाकून आपण सर्च करून घ्यायचं. सर्च केल्यानंतर इथं पहिली साईट येईल, त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल PMFBY.gov.in. त्याच साईटवर क्लिक करायचं. तिथं क्लिक केल्यानंतर फार्मर्स कॉर्नर म्हणून दिसेल. त्या फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करून टाकायचं. तर इथं लॉग इन फॉर फार्मर म्हणून दिसतंय हिरव्या बटनमध्ये, तर त्याच्यावर क्लिक करायचं. तर ते मोबाईल नंबर मागेल तुम्हाला. पीक विमा भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तोच इथं द्यायचा. हा, इथं तुम्हाला कॅपचा टाकायला लावेल. कॅपच्यामध्ये वरती जे दिसतं ते काळजीपूर्वक कॅपिटल आणि स्मॉल बघून टाकावं. हे व्हेरिफिकेशनसाठी असतं. इथं नंतर रिक्वेस्ट फॉर OTP म्हणून लिहिलेलं तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबरने मागच्या वर्षी पीक विमा फॉर्म भरलेला होता, त्या मोबाईल नंबरवर हा OTP पाठवेल. तर रिक्वेस्ट फॉर OTPवर क्लिक करायचं. आता मी केलं आहे रिक्वेस्ट आणि आपला OTP आलेला आहे. याच्यामध्ये मागच्या वर्षीचा विमा आता येईल, त्यामुळे 2024 सिलेक्ट करायचं. रबीच राहू द्यायचं. इथं बघा, हे 2024 सिलेक्ट केल्या माझे जे 2 पीक विमा फॉर्म भरले गेले होते त्याचा डेटा इथं दिसतो आहे. ते दाखवतं पण आहे की टोटल क्लेम प्लेड किती झाले, तर 42,500 म्हणजे 42,500 झालं आहे, हे ते दाखवतं आहे. तर हा नेमका याचे डिटेल्स पण तुम्ही चेक करू शकता. याच्यावर क्लिक करायचं. खाली इथं ॲप्लिकेशन नंबर ते दाखवतं. कशाचा क्रॉप होता? बनाना टिश्यू कल्चरचा क्रॉप होता, म्हणजे केळी पीक विमा होता मित्रांनो. विलेज आहे, आमच्या गावाचं नाव दाखवतं आहे. एरियामध्ये ते दाखवतं किती याच्यावर होता, किती हेक्टरवर केलेला होता. सम इन्शुअर्ड, टोटल सम इन्शुअर्ड किती होती? तर 85,000 होती. त्यात फार्मर प्रीमियम म्हणून मी एवढी अमाऊंट भरली होती. ही गव्हर्नमेंट सबसिडी होती. पॉलिसी स्टेटस अप्रूव्ड होतं ऑब्व्हियसली. आणि इथं क्लेम डिटेल्स म्हणून एक येतं. त्याच्यावर व्ह्यू नावाचा ऑप्शन असतं, त्याच्यावर क्लिक करायचं. त्या व्ह्यू नावाच्या ऑप्शनमध्ये आपण वरती एक असं पॉपअप ओपन होणार आणि त्याच्यात तुम्हाला तुमचं नाव दिसेल, ॲप्लिकेशन नंबर दिसेल. तर त्याला असं राईटकडे घेऊन जायचं, स्क्रोल करायचा राईटकडे. आता इथं लॉस पर्सेंटेज 50, म्हणजे टोटल इन्शुअर्ड अमाऊंट जी होती ती 85,000 होती आणि 50% लॉस पर्सेंटेज दाखवतं आहे, त्यामुळे 42,500 म्हणजे 42,500 टोटल क्लेम अमाऊंट ते दाखवतं आहे. आणि एवढीच पेएबल क्लेम अमाऊंट आहे. जर तुमचं टोटल क्लेम अमाऊंटमध्ये अमाऊंट येऊन गेली, लॉस पर्सेंटेज 50 येऊन गेला आणि पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये ते येऊन गेली, म्हणजे तुमचा पीक विमा आल्यात जमा आहे. तो तुम्हाला इथं क्लेम स्टेटसमध्ये दाखवेलच. क्लेम पेड थ्रू DG क्लेम. आता इथं UTR नंबर तो दाखवत असतो आणि क्लेम डेट कधी केला होता ते पण दाखवतो. बऱ्याच लोकांचा इथं अकाउंट नंबर IFSC तो दाखवेल, माझा त्यांनी दाखवला नाही. तर त्यांनी आधार कार्डवरून जे त्यांना आधार शेडिंगमधून बँक अकाउंट मिळालं, त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी अमाऊंट पाठवून दिली. तर तुमचंही तर तसं झालं असेल तर चिंता करायची नाही. इथं बँक नेम दिसतं. माझं कोटक महिंद्रा बँक नेम दिसत होतं. तर हे माझं अकाउंट बऱ्याच जुनं अकाउंट आहे, त्याच्यावर त्यांनी पाठवून दिलं. तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण जर माझ्यासारखं तुमच्यासोबत झालं तर घाबरून जाऊ नका. सिम्पली इथं अकाउंट नंबर न लागला तर घाबरायचं नाही. राईट साईडला जायचं. बँक नेम म्हणून कोटक महिंद्रा बँक, इथं जी काही बँक असेल, बऱ्याच लोकांची IDBI किंवा SBI किंवा दुसरी कुठली बँक असेल, ते त्यांच्या आधार सीडिंगमध्ये, म्हणजे तुमचा आधार नंबर जो असतो ना, त्याच्याशी लिंक्ड असलेली जी बँक असते ती त्या आधार सीडिंगच्या कन्सेप्टमध्ये येते आणि त्याच्यातून डायरेक्ट बऱ्याचदा NACH फॅसिलिटीने पेमेंट करतात. तर माझंही तसंच झालेलं आहे. तर इथं बँक आलेली कोटक महिंद्रा बँक आणि अकाउंट नंबर सो अँड सो आहे. तर हे अशा पद्धतीने आपण विमा स्वतः घरबसल्या चेक करू शकतो. काहीही कठीण प्रोसिजर नाही आहे मित्रांनो. स्वतः घरी बसून चेक करा आला आहे की नाही.